नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीला हानी पोहोचल्यास फौजदारी खटला दाखल करू. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्व विभागाद्वारे 23-24 जून रोजी नियोजित असलेल्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने विरोध केलाय. वारकरी संत महंत आणि मूर्तीशास्त्रज्ञांना विश्वासात न घेता प्रशासनाने एकतर्फी पाऊल उचलल्यास महाराष्ट्रात जनक्षोभ निर्माण होईल. रासायनिक लेपन प्रक्रिया लादण्याचा प्रयत्न झाल्यास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि पुरातत्व विभाग यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 1988, 2005 त्यानंतर 2020 या कालावधीमध्ये या रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात आल्या आणि पुन्हा करून पुन्हा तीच वेळ येते. 2020 ला रासायनिक लेपन प्रक्रिया केल्यानंतर पुरातत्व विभाग, मंदिर समिती या सर्वांनी सांगितलं होतं की पुढची 10 वर्ष टिकेल. मग 3 वर्षातच ही पुन्हा का वेळ येते? या गोष्टींचा विचार कोणीतरी केला पाहिजे. कोरोना काळात चरण स्पर्श दर्शन बंद असताना सुद्धा मूर्तीची झीज होते. याचाच अर्थ रासायनिक लेपन प्रक्रियेमुळे होत आहे का हेही पाहिलं पाहिजे. मंदिर समितीने जो घेतलेला निर्णय आहे हा तत्काळ मागे घ्यावा ही मागणी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी सुद्धा या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. या प्रकारच्या मूर्तीला रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये असं त्यांनी स्वतः पुरातत्व विभाग, मंदिर समिती, माननीय मुख्यमंत्री आणि मंदिर महासंघाला पत्र पाठवून कळवलेलं आहे. शंकराचार्यांनी सांगितलेलं मत तरी आपण मानणार आहात की नाही? आणि जर पुरातत्व खातं हेकेखोर पद्धतीने ही प्रक्रिया करणारच असेल त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं की कुठलेही रासायनिक घटक आम्ही त्याच्यामध्ये वापरत नाही, ही जबाबदारी स्वीकारावी. अन्यथा जर मूर्तीला कुठल्याही प्रकारची हानी झाली तर महाराष्ट्र मंदिर महासंघ, वारकरी संघटना आपल्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या संदर्भात जर ऐकलं नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठवणार आहोत. याबाबत, मूर्तीबाबत कुठल्याही प्रकारची हेळसांड, कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी चालणार नाहीत हा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. या प्रसंगी वारकरी पाईक संघाचे हरिभक्त परायण रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित, जिल्हा संयोजक चंद्रकांत रमण शेट्टी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विनोद रसाळ आणि हिंदू जनजागृतीचे राजन बुनगे उपस्थित होते.